ओ मा बेटू हा लाल लाल फ्रॉक घातला रुईने लाल लाल फ्रॉक घातला चला इके बा आज आम्ही करतो आहे रुहीचं बोरन्हाण हो रुहीचं पहिलं बोरन्हाण तर आत्ताच डिसेंबर महिन्यामध्ये हिचा गेला आहे पहिला बर्थडे आणि आता जानेवारीमध्ये होत आहे रुहीचं बोरन्हाण तर रुहीची तयारी झाली आहे पण इथं रुही पा तिला घे का माईला जवळ माई घे हिला इथे ताटही रेडी आहे आणि इकडे ही तयारी झाली आहे बोरन्हाणची अन्ना जो आई या रुही हे रुहू जो आई बोलावे आई ओ आई बोलावे आई तो गंदू गंदू हा येतंय सगळं येतंय खालती म्हणजे तिचा चेहरा माईला बी लाव ये नाही दिसत आहे तू तिरपी हा इकडे नाही आतो भाऊ तू येतोय मध्ये કેમ છો ભાભી બસ મજામાં તમે કેમ છો બસ મજામાં જો મસ્ત ઊંઘી ઉઠ્યા રજા એને જ કહેવાય હા એ બેટા રૂહા ઓ માજી બેટા રૂહી અરે ના માજી બેટા आता अच्छा आई जाऊ बदा वरून डोक्यावरून बी घे तिकडे माईच्या बी डोक्यावरून घे बे जाऊ विनो बदा जे नकडे हातात दे. हातात नाही देत आहे टाकून ते सगळं टाक पटापट माईच्याही डोक्यात जाऊ दे माधुरी टाक टाक माई लई लो ज्या देवीत लई ले हा लेવું પડે જો તારાની છે પગ નીચે છે લઈ લો બધાય બધું લેવાનું બોર બોર બધું લઈ લો આંટી ચાલુ છે હા હા એ બેટા રૂહી प्रोग्राम खूप छान झालाय आणि आता आम्ही आलो आहोत इथे टेरेसवर मी आणि काय घेऊन आली मी तुम्हाला दाखवते हे बघा हे चहा आणि ब्लॅक कॉफी घेऊन आली मी इथे आणि हे पहा हजबंडनी इथे पतंग उडवली आहे मी खूप फास्ट स्टेअर्स चढून आली ना म्हणून थोडी धाप लागली मला પછી વોકરના સપોર્ટ તો આખી ગમે ત્યાં જતી રહે પછી આપણે બેઠા હોય તો આપણે લઈ લઈએ ને તો ઊભી થઈ જાય આપણા જોડે આવે પૈટા કરતી 7-8 સ્ટેપ મારીને જાતે माही आली आहे ए माही कुठे चालली तू કોણ હે थांब इकडे मीच आहे ब्लॉगिंग आई इथे बघा किती पतंग आहेत टेरेसवर उडवायसाठी खूप छान अशी संध्याकाळ आहे खूप मस्त वाटतं इथं टेरेसवर सगळीकडे म्युझिक वाजतं आहे आणि छान हा सूर्य मावळतो आहे खूप साऱ्या पतंगी उडत आहेत आकाशात सगळं एकदम छान वाटतं आहे बघायला आता थोड्या वेळात इथे फटाकेही फुटायचे स्टार्ट होतील आज संक्रांत आहे म्हणून मी ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे आता मी तुम्हाला दाखवते सुंदर अशी आतिषबाजी इथून टेरेसवरून दिसते
तर आम्ही टेरेसवरनं खाली आलो पतंग वगैरे उडवून. मग त्यानंतर मी बनवले पोहे डिनरसाठी, कारण आम्हाला जायचं होतं मूवी पाहायला. मग मी पटापट आवरलं सगळं किचनवर. अवतार 2 का 3 ग? 2 ग. हां, अवतार फायर अँड ॲश मूवी आम्ही बघतोय. 3D आहे तो, तर त्याच्यामुळे तो थिएटरमध्ये पाहायचं खूप मजा येईल. तर आम्ही आता जातोय आहे. 9 वाजेचा शो आहे. 8:50 तर इकडंच होऊन गेले आम्हाला, पण तसं लोकेशन जवळ आहे, म्हणजे आम्ही पोचून जाऊ वेळेवर. मूवी पाहायला मी, माही आणि माईचे पप्पा आम्ही 3 जण जातो आहोत. रुहीला घरी आईने झोपवलं आहे. हॅलो व्हीवर्स, तुम्ही कसे आहात? एव्हरीथिंग इज फाईन. चल चल ऊपर चल. चला